आज आम्ही एग करीची रेसिपी पळोवया. एक वाटी सुका खोबरा भाजूचे. सो हेच कलर चिके चेंज जाता चेंज जाले की हांव काण घेता ते. आता पिया भाजयता. सुरे तेल घालून ना तिके सुको भाजून घेतल्याची योग्य भाजून येता पिया म्हणून थोडे तिके भाजून घेवचे. आता थोडे आता तेल घालचे. आता पिया तांबडो भाजला. आता काण घेता. आता हे वाटूच्या खातीर 10-12 लसुणा पाकळी, 1 कुडक आले, थोडं कोथंबरी पालो, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून धणे. आता भाजून घेतील पियाऊ आणि सोय हे आज पुरा वाटून घेता. आता वाटूच्या खातीर घेता. थोडे भाजिरेले खोबरे घालता, कोथंबरी घालता, जिरे घालता, लसूण घालता, आले कडकून घेतला, आले घालता. मिरसांग दाखवायची विसरलेली. 15 मिरसांग असता ती बेडकी मिरसांग हे आता वाटूच्या खातीर घालता. तवळ मिरसांग घालून विसरलेले म्हणून ते आता मिरसांगची काय ल्हान करून कांदा खोबऱ्यात मिक्स करतो. थोडं उदक घालता वाटूच्या. हे जाला. आता हे पियाव बसयता तरी सुरेख पियाव घाल्यार मासोल वयर येवन बसता. वाटूच्या जायना. थोडी कोथंबरी घालता. आता आमगेले वाटून जाले मासोल. कशी जावका मासोल लसूण पण घाला. वाटिलेले मासोल घालता. तेल सुट्ट आहे भाजून घेऊ का. तेल सुट्ट भाजून घेऊ मासोल. भितर गरम मसाला घालतो. होममेड गरम मसाला 1.5 चमचे घाला. हो मासोल अशी भाजून घेऊन दवरल्यारी खंयच्या की तुम्ही वटाणा उसळ केले, चण्या भाजी केली ताका सगळा काय घालेत स्टोर करूक फ्रिजरान दवरता. कितले दिवस व्हरता. मीठ घाल. ते मासलाचे उदक घालता वाटिलेले. तांते भितून घालताच. तांते शिजून येवते दांकून दवरचे स्लो गॅस करून. आता पळावे आम्ही झाले की ना म्हणून. हे तांते शिजून तयार असं झाले. तांते कढी तयार. ही तांत्या कढी चपाती, भाकरी, ब्रेड त्याच्यावर खावेत आणि शितावट कालून जेवेत. कोर न्हू खाऊन पळया ती. आणि तुमका हा व्हिडिओ कशी लागला हे कमेंट्सांतू सांगा ती. हो व्हिडिओ आवडल्यारी लाईक आणि शेअर करा ती. मिगल चॅनलला सबस्क्राईब करा.